मित्र हो, तुम्ही एक गवळण ऐकली असेल. जी जुनी गवळण आहे, की "काना पडते रे पाया, दही दूध देते रे खाया, बाळ माझं खट्याळले वाया." पण ती जुनी गवळण झाली. आता जर नवी गवळण तयार करायची असेल, तर माझ्या मते ती अशी होईल, की "काना पडते रे पाया, मोबाईल देते रे पाया, बाळ माझं खट्याळले वाया." खरंच हीच गवळण आज हिट बसेल. कारण तो पूर्वीचा काना असेल, तो रडायला लागला, की त्याला दही दूध लागत असेल, चॉकलेट लागत असेल, खेळणी लागत असेल. पण आता तो कृष्ण तसा राहिला आणि यशोदा बी तशी राहिली. आज जर कृष्ण रडायला लागला, तर यशोदा म्हणल किंवा त्याची आई म्हणल, की "कृष्णा पडते रे पाया, मोबाईल देते रे पाया, बाळ माझं खट्याळले वारी." कारण आताच्या कृष्णाला ना दही दूध लागत, ना चॉकलेट लागत, ना पोंगे लागत, ना कुठली खेळणी लागत. त्याला फक्त आता मोबाईल पाहिजे. ते कितीही रडत असलं, किती भूक लागत असली, तर त्याला आता आईची गरज नाही. त्याला फक्त मोबाईल दिला, की सर्व काम संपलं. म्हणजे ऑल इन वन. मोबाईलमध्ये सगळंच आलं. दही दूध आलं, चॉकलेट आलं, एवढंच नाही, आईचं दूध आलं आणि त्याच्यामध्ये त्याला जी भूक लागली, ती शमविण्याची शक्तीसुद्धा या मोबाईलमध्ये आली. तर हो, एवढं थैमान या मोबाईलनं घातलेलं आहे. अगदी मोठ्या माणसाचं जाऊ द्या, पण ह्या बिमारीची लागण ही अगदी छोट्या मुलापासून, की ज्याला आपण बाळ म्हणू, ज्याला काही समजत नाही, अशापासून चालू झालेली आहे. आज छोटा मुलगासुद्धा आईपेक्षा मोबाईलवरच प्रेम करायला लागला आणि खरोखर ते जे मोठाले लोक म्हणतात, ते काही खोटं नाही. हे एक मातृत्वाचं अपयश आहे. आईच्या प्रेमाचं अपयश आहे, की आता आईचं प्रेम मुलाला लागत नाही. त्याची जागा आता मोबाईलनं घेतली. खरोखर किती भयंकर गोष्ट आहे. आणि मित्र हो, हे असंच चालू राहणार. कारण आईच एवढी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे, की जेव्हा कृष्ण तिच्या पोटात असतो, म्हणजे तिचा कान्हा तिच्या पोटात असतो, तेव्हाच तिच्या हातामध्ये मोबाईल असतो. मग तिच्या पोटी जन्माला येणारा कृष्ण किंवा कान्हा, त्याला दही दूध लागणार नाही, त्याला चॉकलेट लागणार नाही. त्याला लागेल फक्त मोबाईल. आणि हा मोबाईल त्याच्या सर्व जीवनाचा पुढं नायनाट करेल आणि तुमच्या संसाराचा सुद्धा नायनाट करेल. कारण आज बघतो आपण, या मोबाईलच्या आहारी जाऊन मुलांचे डोळे गेले, त्यांच्या बुद्ध्या म्हणजे मेंदू क्षीण होत आहे. आणि हीच मुलं मोठी झाली, या मोबाईलच्या आहारी जाऊन घरदारावरची राखरांगोळी तर करतात, पण कधी कधी आपल्या स्वतःची सुद्धा आत्महत्या करतात. एवढं हे मोबाईलचं व्यसन जडलेलं आहे. म्हणून मित्रांनो, एक ही विनोदी वदागवळण केलेली आहे, पण एक सत्य परिस्थितीवर हे भाष्य केलेलं आहे. खरोखरच तुम्हाला ही आधुनिक गवळण किंवा या गवळणीवरलं भाष्य आवडलं असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.